विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वीमध्ये तुमचे स्वागत। 10वीच्या मध्याच्या टप्प्यावर तुम्ही आता आलेलेच आहात। आता आपण पाहणार आहोत रहस्य अंतर्गत जीवनाचे। थोडक्यात आपण जीवन प्रक्रिया पाहणार आहोत। प्रजनन, शोषण, पोषण, रक्ताभिसरण यासारख्या अनेक जीवन प्रक्रिया एकत्रितरित्या जेव्हा एकत्र येतात त्यानुसार सजीवाचे कार्य चालते। तर ह्या नेमक्या कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या सर्व जीवन प्रक्रियांचा ऊहापोह या धड्यात आपण करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघूया पोषण। पोषण म्हणजे काय? तर सजीवांनी अन्न ग्रहण करण्याची जी क्रिया असते त्याला पोषण असं म्हणतात। हे पोषण का केलं जातं? तर सर्व सजीवांना जगण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते आणि घेतलेल्या अन्नापासून ऊर्जा निर्मिती होत असते। अन्न हे शरीराचं ऊर्जा पुरवणारे एक इंधन आहे आणि हे अन्न घेण्याच्या वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत। यापैकी पोषणाचे अनेक प्रकार, जसं काही सजीव स्वयंपोषी असतात तर काही सजीव परपोषी असतात। सर्व हिरव्या वनस्पती स्वयंपोषी असतात, त्या स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात। निसर्गातील कार्बनी पदार्थांचे शोषण करून ते साध्या कार्बनी पदार्थांमध्ये स्वतःच्या अन्नाचं रूपांतर करत असतात। सर्व प्राणी आणि कवके यांचा समावेश आपण परपोषी सजीवांमध्ये करतो, कारण ते आपल्या अन्नासाठी इतर वनस्पतींवर आणि इतर प्राण्यांवर अवलंबून असतात। तर आता आपण बघू नेमकं पोषण म्हणजे काय, ते कसं घडतं। रहस्य अंतर्गत जीवनाचे। अंतर्गत जीवनाच्या रहस्यात सजीवांच्या ज्या अनेक जीवन प्रक्रिया असतो त्यांचाच आपण अभ्यास करणार आहोत। प्रजनन, पोषण, पचन, रक्ताभिसरण, उत्सर्जन या सर्व प्रक्रियांची मिळून एक जीवनाची आपल्या पद्धत असते आणि सर्व सजीवांमध्ये या जीवन प्रक्रिया ज्या पद्धतीने घडतात ती त्या सजीवाची जीवनाची पद्धत असते। तर ह्या सर्व जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये म्हणजे वनस्पती आणि वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये कशा प्रकारे होतात त्याचा आपण अभ्यास करूया। प्राण्यांमध्ये देखील आपण या ठिकाणी दोन प्रकारच्या प्राण्यांचे गट करणार आहोत। जसं आपण एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी म्हणतो, तसंच आपण ह्या धड्यामध्ये उच्चस्तरीय प्राण्यांचा विशेष करून अभ्यास करणार आहोत आणि या उच्चस्तरीय प्राण्यामध्येच मानवाचा समावेश होतो। म्हणजेच आपण मानवातील पोषण, मानवातील उत्सर्जन, मानवातील रक्ताभिसरण या सर्व प्रक्रियांचा येथे अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहूया पोषण। पोषण का केलं जातं? तर सजीवांना त्यांची हालचाल करण्यासाठी ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा त्यांनी ग्रहण केलेल्या अन्नातून मिळते। म्हणजेच प्रत्येक सजीवाची अन्न ग्रहण करण्याची जी काही पद्धती असते त्याला आपण पोषण असं म्हणतो। मग हे पोषण किती प्रकारचं असतं? तर पोषण दोन प्रकारचं असतं, स्वयंपोषी आणि परपोषी। काही सजीव स्वयंपोषी असतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। प्रामुख्याने सर्व हिरव्या वनस्पती ज्यांच्यात हरितद्रव्य असतं अशा वनस्पती निसर्गातील कार्बनी पदार्थांचं साध्या कार्बनी पदार्थात रूपांतर करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। मात्र वनस्पती सोडून कवके आणि इतर प्राणी, ते प्राणी इतर सजीवांवर म्हणजेच हिरव्या वनस्पतींवर अन्नासाठी अवलंबून असतात आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो परपोषी। आपले अन्न ते स्वतः तयार करू शकत नाहीत, तर त्यांना तयार केलेले अन्न ग्रहण करावे लागते। आता हे पोषण का केलं जातं? या पोषणापासून सजीवांना महत्त्वाचं मिळतं ते म्हणजे अन्न। अन्न हे सजीवांना ऊर्जा पुरवणारं महत्त्वाचं इंधन आहे आणि ह्या इंधनातून सजीवांना जीवन प्रक्रियांसाठी ऊर्जा मिळत असते। आता ही ऊर्जा सजीवांच्या इतर अनेक क्रियांसाठी त्यांना उपयुक्त पडत असते। मग अन्नाचे तीन घटक त्याच्या कार्यानुसार आपण म्हणू शकतो। सर्वप्रथम आपण असं म्हणू शकतो की पिष्टमय पदार्थ, शरीरास ऊर्जा पुरवणारे पदार्थ पिष्टमय आणि मेद। प्रथिनांचा उपयोग शरीर बांधणीसाठी केला जातो, तसंच जीवनसत्वे आणि क्षार यांचा उपयोग संरक्षण करण्यासाठी आणि इतर कार्यासाठी केला जातो। आता आपण पाहूया की मानवातील पोषण नेमकं कोणत्या पद्धतीने होत असतं। मानवाचा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे उच्चस्तरीय प्राण्यांमध्ये समावेश केला जातो। तर मानवामध्ये पोषणासाठी एक अन्ननलिका नावाचा प्रकार असतो आणि ह्याची सुरुवात मुखापासून होते। तर मुखानंतर त्या ठिकाणी आपण बघतो की जेव्हा अन्नाचा घास तोंडात जातो तेव्हा तोंडातील लाळोत्पादक ग्रंथींनुसारच त्या ठिकाणी ग्रंथींच्या सहाय्याने पचन सुरू होतं आणि हे पचन पिष्टमय पदार्थांचं पचन अंशतः होण्यास मदत होते। त्यामुळे लाळोत्पादक ग्रंथीतून स्रवलेली लाळ पिष्टमय पदार्थात मिसळली जाते आणि हेच कारण आहे की नाचणीची भाकरी चावून खाल्ल्यानंतर गोड लागते, बाजरीची भाकरी पोळी आपल्याला चावून खाल्ल्यानंतर गोड लागते, कारण लाळोत्पादक ग्रंथीतली जी लाळ असते ती त्या ठिकाणी त्या पदार्थात मिसळलेली असते।
नंतर अन्न हे शरीरात प्रवेश करतं, अन्ननलिकेद्वारे ते प्रवेश करतं जठरामध्ये. जठरातून पुढे ते आपल्याला त्याचा प्रवास असतो यकृतामध्ये. यकृतातून लहान आतडे, मोठे आतडे. आता ह्या ठिकाणी आपण बघतोय की लहान आतडे जे आहे, लहान आतडे खरं तर त्याची लांबी खूप मोठी असते, पण त्याचा व्यास कमी असल्यामुळे त्याला आपण लहान आतडे असं म्हणतो. आणि लहान आतड्यात देखील अनेक क्रिया घडून येतात आणि शेवट त्याचा मोठ्या आतड्यात होतो. मोठ्या आतड्याच्याच शेवटाच्या क्रियामध्ये उत्सर्जन ही क्रिया मानवामध्ये घडून येते. तर आता ह्यापुढे आपण बघू की मानवाच्या पोषणाच्या वेगवेगळ्या भागात पाचक रस कोणकोणत्या ग्रंथी स्त्रवतात. तर आपण मगाशी पाहिलंच की लाळोत्पादक ग्रंथी पाचक रस स्त्रवतात. त्याचप्रमाणे यकृत आणि स्वादुपिंड यांच्या देखील पाचक रस स्त्रवले जातात. तर जठरात अन्नामध्ये पित्त ग्रंथीतून पित्त स्त्रवलेलं मिसळलं जातं. त्यानंतर अन्न लहान आतड्यात येतं, तेथे त्याचं उरलेल्या भागाचं पचन होतं आणि पचन केलेलं हे अन्न त्या ठिकाणी शोषण केलं जातं आणि हे शोषलेलं अन्न रक्तामार्फत सजीवाच्या पूर्ण शरीराला पुरवलं जातं. आणि त्यानंतर उरलेलं न पचलेलं अन्न मोठ्या आतड्यात जातं. तेथे काही ग्रंथी, काही शरीररचना अशी असते की त्या ठिकाणी त्या अन्नाचं, न पचलेल्या अन्नाचं शरीरात साठा केल्यास विषारी द्रव्ये तयार होऊ शकतात म्हणून उत्सर्जन केलं जातं. आता ह्यापुढे आपण पाहणार आहोत वनस्पतींमधील पोषण. हिरव्या वनस्पती मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, तेव्हा त्या हरितद्रव्यांच्या सहाय्याने सूर्यप्रकाशात वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतील पाणी मुळांद्वारे शोषलेलं या सर्वांच्या एकत्रित येण्याने स्वतःचं अन्न तयार करतात आणि हे अन्न नंतर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं. जसं मानवी शरीरात ग्लुकोज वापरले जाते आणि न वापरलेली ग्लुकोज साठवली जाते, त्याचप्रमाणे वनस्पतींमध्ये देखील तयार केलेलं हे अन्न साठवलं जातं. तर वनस्पतींमध्ये पानाच्या पृष्ठभागावरील पर्णरंध्रातून कार्बन डायऑक्साईड शोषला जातो आणि हा कार्बन डायऑक्साईड मुळांतर्फे शोषून घेतलेलं पाणी, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश, हरितलोके सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात वनस्पतींचे अन्न तयार करतात आणि हेच अन्न मुळांमध्ये, फळांमध्ये, फुलांमध्ये साठवले जाते. अशा पद्धतीने वनस्पतींमध्ये पोषण प्रक्रिया घडून येते. ज्याप्रमाणे आपण मानवातील पोषण पाहिलं, या पोषण प्रक्रियेमध्ये पचन झालेल्या अन्नाचं सात्मीकरण केलं जातं आणि हे सात्मीकरण करताना जी ऊर्जा मुक्त होते त्या प्रक्रियेला आपण म्हणतो श्वसन. आता श्वसन आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारचं पाहायचं आहे. एक मानवातील श्वसन संस्था, उच्चस्तरीय प्राण्यांमधील श्वसन संस्था म्हणून आपण अभ्यास करणार आहोत, आणि दुसरं आपण वनस्पतींमध्ये श्वसन पाहणार आहोत. याचबरोबर आपण जलचरांचं श्वसन देखील बघणार आहोत. पण या सर्वांची विस्तृतपणे माहिती आपल्या लेखात असणारच आहे. तर हे व्हिडिओ शूटिंगचा भाग बघतानाच तुम्ही जर लेख जवळ ठेवलात आणि पाठ्यपुस्तकाचंही बारकाईने अवलोकन केलं तर नक्की फायदा होईल. आता आपण पाहणार आहोत मानवातील श्वसन. मानवातील श्वसन करण्यासाठी नाकपुड्यांद्वारे हवा आत घेतली जाते आणि या हवेतील ऑक्सिजन शोषून घेण्याचं कार्य फुफ्फुसात होत असतं. फुफ्फुसामध्ये हृदयाच्या बाजूला जे फुफ्फुस असते त्याच्यामध्ये अशा पद्धतीने वायुकोश असतात आणि हे वायुकोश गाळून घेतल्याप्रमाणे ऑक्सिजनचं ग्रहण करतात आणि हे ऑक्सिजन नंतर रक्तात मिसळला जातो आणि हा रक्तात मिसळलेला ऑक्सिजन हिमोग्लोबिनच्या सहाय्याने पूर्ण शरीरात पुरवला जातो. जलचर प्राण्यांना देखील ऑक्सिजनची गरज असते, मात्र जलचर प्राण्यांना पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन शोषता येतो आणि पाण्यात तेवढ्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन नसतो आणि त्यामुळे जलचर प्राण्यांचा श्वसनाचा वेग अधिक असतो. जलचर प्राणी देखील त्यांच्या कल्ल्यांच्या सहाय्याने पाण्यातील ऑक्सिजन श्वसन करत असतात, शोषून घेत असतात आणि ह्या पद्धतीने त्यांच्यातील श्वसन प्रक्रिया चालते. वनस्पती एका जागी स्थिर असतात, त्यामुळे त्यांना जास्त ऊर्जा लागत नाही, त्यामुळे वनस्पतींमधलं श्वसन देखील अगदी सहज होत असतं. वनस्पती दिवसा हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, प्रकाश संश्लेषण क्रियेच्या सहाय्याने अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. म्हणजेच हिरव्या वनस्पती या ऑक्सिजनचा प्रामुख्याने खूप मोठा स्रोत आहेत आणि त्याच पद्धतीने आपण असं बघतो की रात्रीच्या वेळेस मात्र प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही आणि म्हणून रात्रीच्या वेळेस वनस्पती देखील हवेतील ऑक्सिजनचं शोषण करत असतात, हवेतील ऑक्सिजन ग्रहण करत असतात, ते घेत असतात आतमध्ये आणि वनस्पतींमधल्या श्वसनातला हा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता ह्यापुढे आपण बघणार आहोत मानवातील परिवहन.
पचलेलं अन्न आणि इतर सर्व उपयुक्त गोष्टींचं परिवहन मानवात कसं होत असतं, तर परिवहन म्हणजे काय, शरीरात अनेक गोष्टींचं वहन करण्याची प्रक्रिया. वनस्पतींमध्ये देखील या पद्धतीने परिवहन होत असतं. वनस्पतींमध्ये मुळांद्वारे पाण्याचं आणि शोषलेल्या क्षारांचं परिवहन होत असतं, तर पानांमधून ग्रहण केलेल्या हवेचं, हरितद्रव्यांनी तयार केलेल्या अन्नाचं आणि इतर सर्व पदार्थांचं वहन होत असतं. आणि अशा पद्धतीने वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या पाण्याचं आणि अन्नाचं वहन करत असतात. तर हे परिवहन पूर्ण शरीरभर होत असतं. आता आपण या ठिकाणी मानवातील परिवहन पाहताना आपण एक रक्ताभिसरण नावाची एक महत्वाची क्रिया बघणार आहोत. आता आपण ती क्रिया फार विस्तृत पाहणार नाही आहोत, मात्र लेखात याचं वर्णन तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर हे जे रक्ताभिसरण क्रिया आहे यामध्ये नेमकं हृदयाचं कोणतं कार्य असतं. मानवी हृदय हा अतिशय नाजूक स्नायुमय असा अवयव आहे. प्रत्येकाचं हृदय त्याच्या मुठी एवढं असतं. या हृदयाचे प्रामुख्याने आपल्याला 4 भाग झालेले दिसून येतात, डावा आणि उजवा. त्यामध्ये वरचा भाग आणि खालचा भाग, त्याला अलिंद आणि निलय अशी नावं असतात. अलिंद निलयमध्ये देखील आपण डावे अलिंद, उजवे अलिंद, डावे निलय, उजवे निलय अशा पद्धतीने बघतो. हृदयाच्या धमन्या शुद्ध रक्त वाहून नेत असतात, तर शिरा अशुद्ध रक्ताचं वहन करत असतात. हे शुद्ध रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व भागांना पोहोचवण्यासाठी धमन्या, उपधमन्या आणि त्यापेक्षाही लहान लहान केशिका, रक्तवाहिन्या यांमध्ये जे रूपांतर झालेलं असतं. तर शरीरात रक्तातून श्वसन केलेलं ऑक्सिजन संपल्यानंतर उरलेलं जे रक्त असतं, अशुद्ध झालेलं जे रक्त असतं, ते शरीराच्या प्रत्येक भागाकडून हृदयाकडे आणण्याचं कार्य शिरा करत असतात. आणि त्यासाठी देखील शिरा, उपशिरा अशा अनेक पद्धतीने असतात. हे सर्व कार्य आता पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत रक्तपुरवठा होत असतो आपल्या शरीरामध्ये, आणि हे पूर्ण कार्यावर हृदयाचं नियंत्रण असतं. तर या रक्तवाहिन्यांमध्ये कशा प्रकारे झडपा काम करतात, या झडपांचं महत्त्वाचं कार्य कोणतं, हृदयाच्या झडपांचं महत्त्वाचं कार्य कोणतं, हे सर्व पाहण्यासाठी आपल्याला बारकाईने लेखाचा विचार करायला पाहिजे. आता रक्ताभिसरण ही महत्त्वाची प्रक्रिया ऑक्सिजनचा पुरवठा करते शरीरामध्ये आणि शोषलेल्या अन्नाचा पुरवठा करत असते. हिमोग्लोबिनच्या रूपाने, हिमोग्लोबिनमध्ये जे लोह असतं त्यामुळे ऑक्सिजन शोषण करण्याचं आणि शरीरापर्यंत पुरवण्याचं महत्त्वाचं कार्य या ठिकाणी घडून येत असतं. वनस्पतींमध्ये देखील याच प्रकारे परिवहन होत असतं. मुळांवरती जो दाब असतो तो मूलदाब शोषलेल्या पाण्याला वर ढकलण्यास मदत करतो. मात्र ते पानापर्यंत जाण्यासाठी फक्त मूलदाब पुरेसा नसतो, तर पर्णरंध्रांद्वारे शोषले गेलेली हवा आणि त्याद्वारे गेलेला दाब, या दाबामुळे मुळांतर्फे शोषलेलं पाणी आणि क्षार, जमिनीतून शोषून घेतलेलं पाणी आणि क्षार पानांपर्यंत येत असतात. आणि ह्या पाण्याचा वापर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी करत असतात. तयार केलेले अन्न रसवाहिन्यांतर्फे वनस्पतींच्या सर्व अवयवांना पुरवलं जातं. अशा पद्धतीने वनस्पतींमध्ये देखील परिवहन घडून येतं. वनस्पतींमधील परिवहनाबरोबरच आता आपण पाहणार आहोत उत्सर्जन प्रक्रिया. उत्सर्जन म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकलं जाणं. जेव्हा मानवाच्या जीवन प्रक्रिया चालू असतात किंवा सर्व सजीवांच्या जीवन प्रक्रिया चालू असतात, तेव्हा या पेशीमध्ये अनेक जैवरासायनिक प्रक्रिया घडत असतात. आणि या जैवरासायनिक प्रक्रियेत अनेक टाकाऊ पदार्थ निर्माण होत असतात. आणि हे टाकाऊ पदार्थ जर मानवी शरीरात किंवा इतर सजीवांना साठवून राहिले तर त्यापासून विषारी द्रव्य तयार होण्याची शक्यता असते आणि ह्यामुळे जीवास देखील धोका पोहोचू शकतो. आणि त्यामुळे हे असे टाकाऊ आणि घातक पदार्थ वेळच्या वेळी उत्सर्जित करणं सजीवांसाठी फायद्याचं असतं. आणि म्हणून सजीवांमध्ये उत्सर्जन ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. शरीरातील घातक आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला आपण उत्सर्जन असं म्हणतो. मानवामधील उत्सर्जन प्रामुख्याने मूत्राशयाच्या माध्यमातून होत असतं. मूत्राशय वृक्के हे मानवी शरीरामध्ये उत्सर्जनाचं कार्य करत असतात. या उत्सर्जन प्रक्रियेमध्ये वृक्काची एक जोडी देखील त्यांना सहाय्यभूत ठरत असते. तर ह्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय होतं तर युरिया, युरिक आम्ले, अमोनिया यासारख्या पदार्थांचं रक्तात जे पदार्थ तयार निर्माण झालेले असतात त्यांचं शोषण केलं जातं. आणि हे शोषण करून ते पदार्थ वेगळे केले जातात आणि रक्ताचं थोडक्यात शुद्धीकरणच केलं जातं. आणि हे नको असलेले पदार्थ, नको असलेलं पाणी
हे सर्व पदार्थ शोषून गाळून वेगळे केले जातात आणि ते मूत्राच्या रूपाने शरीराच्या बाहेर टाकले जातात. मात्र मानवी उत्सर्जन प्रक्रियेमध्ये जेवढं महत्त्वाचं कार्य वृक्काचं असतं त्याचप्रमाणे उत्सर्जन क्रियेत फुफ्फुसे आणि मानवी त्वचा ही देखील महत्त्वाचं कार्य करत असते. मानवी त्वचेमधून जो घाम बाहेर पडत असतो तो देखील नको असलेला टाकाऊ पदार्थच आहे आणि फुफ्फुसांमधून जी नको असलेली हवा उच्छ्वासावाटे बाहेर सोडली जाते ती देखील फुफ्फुसाद्वारे उत्सर्जन केलेलंच आहे महत्त्वाचं. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत वनस्पतींमधील उत्सर्जन. वनस्पतींमधील उत्सर्जन मानवातील उत्सर्जन एवढी जटिल प्रक्रिया नाहीये, तर ती अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. वनस्पतींमध्ये नको असलेले घातक टाकाऊ पदार्थ पाने, फुले, झाडाची साल यामध्ये साठवले जातात आणि कालांतराने ते गळून पडतात. पानं गळून पडतात, झाडाची साल गळून पडते, नवीन साल येते, फुलं गळून पडतात आणि ह्या पद्धतीने वनस्पतींमध्ये नको असलेले पदार्थ अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने उत्सर्जित केले जातात. आता ह्या वनस्पतींच्या उत्सर्जनामध्ये काही उपयुक्त पदार्थ देखील आपल्याला मिळतात, जसे डिंक, राळ, निलगिरी, चंदन हे सर्व वनस्पतींच्या उत्सर्जन प्रक्रियेत मिळणारे महत्त्वाचे पदार्थ आहेत. आता आपण पाहतो की ही डिंक किंवा राळ कसे तयार होतात. तर डिंक किंवा राळ हे नको असलेले टाकाऊ पदार्थ झाडाच्या सालीतून आपल्याला बाहेर पडताना दिसतात आणि त्यामुळे ते मानवाला उपयुक्त ठरतात. तसंच वनस्पतींमध्ये रॅफाइट सारखे काही पदार्थ ऑक्झलेट, कॅल्शियम ऑक्झलेटच्या रूपात असतात. अळू सारखे काही पदार्थ चिरताना त्या ठिकाणी रॅफाइटचे सुईच्या आकाराचे असतात आणि त्यामुळे आपल्याला अळू सारखे पदार्थ चिरताना वगैरे खाज सुटू शकते अन्नास आणि म्हणून हे पदार्थ चिरताना चिंच वापरली जाते. त्यामुळे चिंच आम्लयुक्त असल्यामुळे त्यात हे सुईच्या आकाराचे रॅफाइट्स विरघळतात. कॅल्शियम ऑक्झलेट त्यामध्ये विरघळलं जातं आणि त्यामुळे मानवी शरीरास खाज सुटत नाही. अशा पद्धतीने वनस्पतीतील उत्सर्जन ही देखील वनस्पतींच्या शरीरामध्ये घडणारी महत्त्वाची क्रिया आहे. मात्र वनस्पती जसं त्यांना ऊर्जेची आवश्यकता कमी असते त्याचप्रमाणे उत्सर्जन क्रिया देखील अधिक सुलभतेने त्यांच्यामध्ये घडून येते. हा धडा पाहताना यातील अनेक संकल्पना आपण लेखात पाहिल्या तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने त्याचं अवलोकन करता येईल आणि आपल्याला याचा अभ्यास अधिक सोप्या पद्धतीने करता येईल. या विषयाच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील प्रयोगांची त्यावर आधारित प्रश्नांचे मार्गदर्शन मी आपल्याला करणार आहे.